माझ्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि या मठातलं वातावरण तुम्हीच चांगलं करू शकता। समोर एक सोन्याचा चौरंग आहे, माझ्या गुरूंच्या पायाला कुठे खडा तर लागला नाहीये। विचार करायचे की माझ्या समोर एक सोन्याचा चौरंग आहे, त्या चौरंगावर स्वामी बसले आहे आणि खाली त्यांचे चरण एका चांदीच्या चौरंगावर आहे। त्यांची पाद्यपूजा मी करत आहे, पण एवढं सोपं आहे का मी म्हटलं आणि मी स्वामींच्या चरणांना हात लावू शकणार आहे? तर मी प्रार्थना करणार आहे, बाबा महाराज मी तुमच्या चरणांची सेवा करत आहे, मला परवानगी। त्यांच्या चरणांजवळ त्या चौरंगाजवळ जायचंय आणि हलकेच दोन्ही हात त्यांच्या चरणांवर फिरवायचे आहे आणि जी धूळ त्यांच्या चरणांना लागली आहे ती आपल्या मस्तकी लावायची आहे। संतांच्या देवांच्या चरणांची धूळ आपल्या मस्तकी लागल्यानंतर जन्मानुजन्माचे जे पाप आहेत ते नष्ट होतात। आता पाणी घ्यायचं आहे आणि हलके जसं शिवपिंडीवर अभिषेक करतो दोन्ही चरणांवर अभिषेक करायचा आहे। मनामध्ये अखंड नामस्मरण, हे करताना तुमची मानपाठ सरळ असली पाहिजे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। पंचामृत घेतलेला आहे, सोन्याचा तांब्या, मी मानस पूजा करते, सोनं चांदी रत्न वापरू शकते। एका सोन्याच्या तांब्यामध्ये पंचामृत आहे, त्या पंचामृताची धार मी स्वामींच्या चरणांवर घेते। मी नेहमी सांगते पंचामृत का, जे आपण नेहमी देवाच्या चरणांवर डोकं ठेवत असतो, आपल्याकडनं जे आपण शिवता शिवत सोयरस सुतक पाळतो असं नाही आहे, तर त्याचा त्रास कुठेतरी दैवी शक्तींना तेज कमी होतं। देवाला त्रास होऊ शकत नाही, पण तिथलं तेज कमी होतं। त्यासाठी दोन्ही हातांनी मी अगदी छान, लहान बाळाला कसं मांडीवर घेऊन आपण छान तेल लावून मसाज करत असतो, तर त्या पंचामृताने मी त्या चरणांना मसाज करत आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता एका शंखामध्ये गंगा गोदावरी नर्मदा सावित्री सागराचं जल घेतलेलं आहे, थोडं गरम केलंय का, तर पंचामृतामध्ये तूप होतं आणि माझ्या गुरूंच्या चरणांना ते तसंच चिकट राहू नये म्हणून ते गरम करून घेतलंय। हळूच त्यात हात घालून बघितलंय, खूप गरम नाहीये ना। बाळाला आंघोळ घालताना बघ आपण हात पाण्यात टाकतो आणि चेक करतो की चटका तर नाही बसणार ना, तेवढाच भाव पाहिजे की माझ्या गुरु चरणांना चटका नाही ना बसत। ते शंखातलं पाणी घ्यायचं आहे, कोणीतरी वरून धरलेलं आहे आणि मी दोन्ही हाताने सोडत आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। चांगला छान पुढून मागून खालून मसाज करायचे, खाली बघायचे स्वामी अखंड अक्कलकोटच्या जंगलांमध्ये अनवाणी आपल्यासाठी फिरायचे। माझ्या गुरूंच्या पायाला कुठे खडा तर लागला नाहीये, कुठे काटा तर लागला नाहीये, किती खडबडीत झाले माझ्या गुरूंचे चरण, आपल्या डोळ्यातनं धारा व्हायला पाहिजे। मी कशा चपला छान छान वापरते आणि माझे गुरु जो ब्रह्मांडाचा नायक आहे तो अनवाणी फिरत आहे। कुठेतरी काटा, बाभळीचा काटा, कुठेतरी खडा लागलेला आहे, तो हळूच काढायचा आहे। डोळ्यातनं आलेलं पाण्याचं थेंब तिथे लावायचं आहे आणि त्या पायांना खालून वरून, बाबा तुम्ही थोडं तरी तुमच्याकडे लक्ष देत जा ना, आमच्यासाठी सर्व करत आहात आणि स्वतः अनवाणी फिरत आहात। स्वामी तुमच्याकडे हसून बघत आहेत, काय ग तुझी ही वेडी माया माझ्यासाठी, मला काही होत नाही असं म्हणून ते हसत आहे। आता ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे, हलक्या आपल्याच पदराने। मी नेहमी म्हणते जगातली श्रेष्ठ गोष्ट कोणती असेल तर तो आईचा पदर आहे। त्या आईच्या पदराने बाळाचे अश्रू पुसलेले आहे, बाळाचं तोंड पुसलेलं आहे। जेव्हा तो बाळ आनंदात असतो, आनंदाचे अश्रू, दुःखाचे अश्रू त्या आईने त्या पदराने पुसलेले असतात, तो हा पदर आहे। त्यामुळे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ह्या जगामध्ये दुसरं काही नाही आहे। त्या पदराने त्यांचे चरण हलके 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 पुसायचे आहे।
दुपारी जेव्हा वेळ होता, मी सानेवर चंदन उगाळून ठेवलंय चांगलं वाटीभर. आज ठरवलं होतं, महाराज एवढे इकडे तिकडे फिरत असतात ना, आज चांगलं थंडगार, एवढं ऊन पडतंय, थंडगार चंदन मी त्यांच्या चरणांना लावणार आहे. चंदन उगाळून ठेवलंय, त्यातली एक छोटी गोळी काढून घ्यायची, एका दुसऱ्या वाटीत ठेवायची आणि वरून खालून चंदनाचं मेहंदी कशी लावतो ना तसा लेप लावायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाबा थोडी काळजी घ्यायचं ना तुमच्या पायाची. अखंड आमच्यासाठी झिजत आहात. स्वतःच्या पायांची काय अवस्था करून घेतली आहे. आपल्या डोळ्यांच्या टप 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 पाण्याने त्या स्वामींच्या पायांना अभिषेक झाला पाहिजे. ते म्हणतील, अगं चंदन लावतेस आणि डोळ्याच्या पाण्याने ते चंदन धुवून सुद्धा टाकत आहेस तू. असू दे, ते चंदन लावायचं आहे. बेलाची, तुळशीची पानं, मोगऱ्याची फुलं, जास्वंदीची फुलं, जी काही फुलं असतील ती महाराजांच्या चरणांवर टाकायची. पण मी नेहमी म्हणते की सुमन हे एकमेव फुल त्यांना आवडतं, ते फुल त्यांना सगळ्यात प्रिय आहे. हे मन आहे ते स्वच्छ करायचं आहे, ते चांगलं करायचं आहे आणि ते त्यांच्या चरणांवर लावायचं आहे, ते व्हायचं आहे. पंचारतीने आरती ओवाळायची. ही पंचारती काय? तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की पंचारतीच का असते? एक आरती नसते, 2 नसते, 11 नसते. काम, मला जो काम आहे, क्रोध आहे, मद, मत्सर आहे दुसऱ्याबद्दलचा, आणि लोभ, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हा लोभ मी आज त्याचं तूप करणार आहे आणि हे माझे जे दोष आहे ते आज मी जाणून टाकणार आहे. त्याच्याने आरती ओवाळायची, नतमस्तक व्हायचे, महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवायचंय आणि हात जोडायचे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे, माझा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, आर्थिक विकास होता. बाबा थकलीये मी या आयुष्यामध्ये संसाराची जुळवाजुळव करत. हा संसार महिना संपत आला की पैसा संपतोय, पैसा आला की आजारपण येतंय, आजारपण गेला तर नात्यांमध्ये भांडणं असतात. आम्ही इथं मठामध्ये येतोय, इथे कुठेतरी विसावा मिळावा म्हणून आम्ही इथं येतोय आणि इथे सुद्धा बाबा तेच बघायला मिळते, तीच रस्सी खेच, तोच लोभ आहे. यासाठी का बाबा माहेर मानलंय आम्ही ह्या मठाला, आता ह्या माहेरामध्ये ही भांडणं, हा त्रास आम्हाला नको आहे, आमचं हृदय तुटत आहे. जेव्हा ह्या मठामध्ये, घरी तर बाबा हेच चालतंय, ही चूल आहे सगळ्यांच्या घरी, पण इथे आम्हाला हे अपेक्षित नाही. तुमच्या हातामध्ये जादू आहे, जादू करा आणि ह्या मठातलं वातावरण, आम्ही बहिणी बहिणी आई म्हणून इथे येतो आहे भेटायला आणि ह्या मठातलं वातावरण तुम्हीच चांगलं करू शकता. आमच्या विसाव्याचा एक क्षण असतो आठवड्यातला, तो आम्हाला आनंदाने मिळू द्या. आज आम्ही आमच्या घरच्यासाठी प्रार्थना करत नाही बाबा, आज फक्त मठासाठी प्रार्थना करत आहे. माझा सोन्यासारखा जो मठ 14 वर्ष बनवण्यात लागला होता, तो कोणाच्या एकाच्या लाखेने मी उधळून लावून देणार नाही, अशी प्रार्थना करणार नाही. आज मठासाठी प्रार्थना करायची आहे, प्रार्थना करायची आहे. जेव्हा मी दुसऱ्यासाठी प्रार्थना करणार आहे ते बाबा माझ्या डोक्यावर हात फिरवणार आहे. मला आज खूप बरं वाटलं ग, तू रोजच तुझ्यासाठी मागतेस, आज ह्या माझ्या घरासाठी तू काहीतरी मागितलं. जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. मी अनंत तुझ्या पाठीशी आहे आणि जेव्हा संकट येईल तेव्हा मी तुझ्या सोबत आहे. आता सुद्धा मी तुझ्या सोबतच आहे. हे स्वामी, आज तुम्ही कुठेतरी जो तुमचा स्टँड दाखवला आहे हा महाराजांना आवडलेला आहे. आज त्यांचं घर कुठेतरी तुटायला लागलं होतं, तुमची इलुष्या हातांनी ते सावरण्याचा प्रयत्न केला. ही पुण्याई तुमच्या नशिबामध्ये नक्की